नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण व्लॉग करतो आहे. तर वेडिंग सीझन होता. वेडिंग सीझनमध्ये वेळ नव्हता भेटत आणि त्यानंतर थोडासा रेस्ट म्हणून प्रत्येकजण आपल्या गावी गेलो होतं. फायनली आज आपल्या बॅचला प्रॅक्टिकल देण्यासाठी आउटडोअर शूट विथ रेन, म्हणजे पावसामध्ये तुम्ही कशा प्रकारे शूट करू शकता आणि काय काळजी घेतली पाहिजे यासाठी आम्ही शूटला आलो आहे. तुम्ही लास्ट इयरला एक माझा व्हिडिओ पाहिला असेल. त्या व्हिडिओमध्ये की सह्याद्री जे एक क्लब आहे, तो क्लब काय करतो, ऑफ रोड रेसिंग्स अरेंज करत असतो आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या कार्स म्हणजे पार्टिसिपेट करतात आणि त्यामध्ये सहभागी होऊन तो पूर्ण इव्हेंट सक्सेसफुल रन करतात. तर लास्ट 2 इयर्सपासून म्हणजे 2 वर्षापासून आम्ही तो शूट करतो आहे आणि यावर्षी पण आम्ही चाललो आहे. आज त्याचं फायनल आहे आणि तर मुलांना प्रॅक्टिकल म्हणजे आउटडोअरमध्ये कसं शूट करता येईल याचं आपण तिथं प्रॅक्टिकल देत असतो आणि मुलांच्या हातात कॅमेरा असतो आपण देतो. बेसिकली ते सर्वजण त्यांच्या हिशोबाने शूट करतात. फोटो असतील, व्हिडिओ असतील, व्हर्टिकली शॉट असतील, लँडस्केप शॉट असतील किंवा त्यांना नेचरचं काय शूट करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांना कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे आणि आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनाही त्यांचे विचार मांडता येतील अशा प्रकारचं आपण नियोजन केलेलं आहे. बेसिकली आम्ही 2 कार्स घेऊन चाललो आहे. एक टीम आम्ही पाठीमागच्या नेक्सॉन टाटामध्ये आहे आणि आम्ही तुम्हाला जर माहिती आहे माझी ड्रीम कार आहे आत्ता, त्याच्यामध्ये आम्ही आहोत, म्हणजेच फॉर्च्युनर. सो एक फोटोग्राफरचं एक असतं ना की माझी ड्रीम कार ही असावी ती असावी, पण कधी न पाहिलेलं स्वप्न होतं की फॉर्च्युनर ही आपली ड्रीम कार असावी आणि ती सक्सेसफुली माझा ड्रीम कंप्लीट झालेलं आहे. बट ना, ज्यावेळेस तुमचं ड्रीम कंप्लीट होतं त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारी मेहनत करावी लागते. सो तीच मेहनत कशी करता येते किंवा कशी केली पाहिजे हे मुलांना समजलं पाहिजे, म्हणून एवढ्या पावसामध्ये आम्ही त्यांना घेऊन प्रॅक्टिकलसाठी चाललो आहे. आत्ता दुपारचे 12 वाजलेत, पण तुम्हाला असं वाटेल मॉर्निंग 7 to 8 o'clockचं सीन दिसते पाठीमागं. असं झालं आहे. आता पुढील 6 तासामध्ये आम्ही कशाप्रकारे शूट करतो आहे, कशाप्रकारे मजा करतो या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. तर पूर्ण टीमसोबत आहे. टोटल आम्ही 8 जण आहोत. 2 जण थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांचं येणं शक्य झालेलं नाही. पण मित्रांनो, जर तुम्हाला असं कधी ॲडव्हेंचरस गेले शूट करायला मिळालं तर नक्कीच जा, कारण की पावसाचा आनंद त्यासोबत मिळणाऱ्या खाण्याचे पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ भजी, वडापाव, चहा ते तर ऑसमच असतं. सो अशा गोष्टी पण तुम्ही एक एन्जॉय करा. आणि त्याचबरोबर खडकवासला या ठिकाणी जळशेश्वर महादेवाचं एक मंदिर आहे. सो लास्ट व्लॉगमध्ये किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही कधी पाहिलं असेल, पण यावेळेस आपण त्याला प्रॉपर एक्सप्लोअर करूयात आणि त्याच्यामध्ये माहिती देऊयात की जेणेकरून ज्या पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना माहीत नाही की शंकराचं एक मंदिर त्या ठिकाणी आहे आणि तेथील वातावरण जर तुम्ही पाहिलं ना, मस्त एकदम क्लीन, म्हणजे जे अशा प्रकारचं वातावरण आहे तर तुम्ही ते पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही प्लॅन करा एकदा जळशेश्वरला यायचा. आणि बेसिकली मी काळेवाडीचा आहे, पिंपरी चिंचवड आहे. जळशेश्वरला मी एकदा शूटसाठी गेलो होतो, त्यानंतर मला ते ठिकाण एवढं आवडलं आहे. सो मी कंटिन्युअसली आता 4-5 वर्ष झाली मी तिकडं जातो आहे. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि त्या म्हणजे नेचरचा आस्वाद घ्या. आता आम्ही आलो तर लोकेशनवर आणि तर आपण गाडी चेंज केली थोडी इथं रेससाठी आणि अशा प्रकारे गाडी जाते आणि अरे दादा आम्हाला सोडा वरती, वरती. अशा प्रकारे ही गाडी क्रॅब डान्स करत चालली बघा, क्रॅब डान्स करत चालली आहे सर्व बाजूला. कसं आहे क्रॅब डान्स, अशी गाडी शक्यतो हो मागं भोपे क्रॅब डान्स चालू, क्रॅब डान्स. आज आम्ही चिखला चाकलात जातोय आणि बघा वातावरण असलं भारी झालंय ना, काय सांगू. पॉवरफुल पीपल मेक प्लेसेस पॉवरफुल. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में.
ह्याच्या विरेकला हीच गाडी होती ना अशी फ्लॅट थार नुसत्याच थार आहे तिथं आणि वर समोर बघू शकता आपली टीम एक्सप्लोर करताना. स्टँडर्ड नवीन डायलॉग स्टँडर्ड बघू शकता. म्हणजे न्यूट्रलची सेटिंग आहे. न्यूट्रलची सेटिंग असे फोटो दुःख दिसतात आणि जागी थोडं थोडं चिखल दिसते ना, त्याला नॉईज म्हणतात नॉईज. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. आणि ते आसपास करत भारी आहे. पण पोरं पन्नास मित्रांनो फोटोग्राफी करता ट्रायपॉड असं पाण्यात लावायचा आणि त्याचा कॅमेरा फेकून म्हणजे 3-4 लाखाचं नुकसान होईल आणि एका दुकानदाराचा धंदा होईल. मी सर नाही तुमचं अंकुर कुठं सर आहे. सर तुमच्याबद्दल काही 2 शब्द. आमच्याबद्दल सांगा एवढं कमी आहे भाऊ. आणि माझ्याबद्दल मी सांगू ऐकेल. आपको भागना है. यस सर. कोणाची छत्री तुटली. असं जायचं. गाईज तुम्ही असं मस्ती आम्ही करतो तुम्ही काय करू नका. ये मस्ती धंदा कधी बंद पडू शकतो. वाव व्हेरी नाईस. वाव ब्युटिफुल. वाव मॅन. मित्रांनो याच्यावर विश्वास काय ठेवू नका. आहे ना काही इंग्लिशमध्ये पूर्ण टीम आहे. या टीमचे भांगार मेंबर आहेत सगळे. नमस्कार मित्रांनो. आणि आता आम्ही फायनली जर्सेश्वर या ठिकाणी आलो होतो. तर जर्सेश्वर ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला रूट दाखवतो की त्या रूट थ्रू तुम्ही कशाप्रकारे जाऊ शकता. आता रिसेंटली आम्हाला असं कळालं की मंदिराजवळ जाण्याचा रोड हा पूर्णपणे बंद केलेला आहे. त्यामुळे आम्ही कार साईडलाच पार्क केलेत आणि ही आमची पूर्ण टीम आहे. तर या टीमला घेऊन आम्ही शूटसाठी आलो होतो. पावसामुळे कॅमेरा थ्रू शूट करता नाही आलं. जेवढं आयफोनमध्ये करता येईल तेवढं केलं आणि DJ ऑस्मोचा वापर करून केला आहे. सो तुम्हाला आता लवकरच मंदिर दाखवतो. हे आहे जर्सेश्वर येथील शंकराचं मंदिर. मित्रांनो खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे इथं. कारण तुम्ही पाहू शकता पूर्ण एक फॉग सगळीकडे झालेलं आहे. तर आमची पूर्ण टीम आता या ठिकाणी दर्शनासाठी गेली आहे. ॲक्च्युली काय होतं ना, ज्यावेळेस तुम्हाला असं एक नेचर पाहायला मिळतं ना, त्यावेळेस तुम्हाला कळतं त्याची व्हॅल्यू काय. तर हा झेंडा बघा ना किती छान सुंदर दिसतो आहे. त्याचबरोबर मंदिराचं हे जे गाव आहे ना खूप 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 छान आहे आणि एकदम असं शांतता आहे. गावाच्या दिशेने चाललो आहे. एकदम पावसाचं ठिकाण आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता झाड आहे आणि आम्ही ढगात चाललो आहे. म्हणजे दुःखी आहे तिथं पण. आणि अशा प्रकारे आम्ही पोचतो आहे. मित्रांनो खोटं नाही सांगत, खूप 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 भारी फिलिंग आहे आणि या फिलिंगची आम्ही मजा घेतो आहे. तर बेडकांचा आवाज तुमच्या पाठीमागं माहीत असेल.
हे असं वातावरण मेंढू दाखव तुला मागे मेंढू काय आमच्या टीममधलं एक बेडूक आहे वेगळ्या ठिकाणी आहे आणि चालतोय अशा आवाज करणारे पोरांना आणत नका जाऊ. हा रोड आहे खेडेगावचा, ही जुनी घरं आणि अशा ठिकाणी आम्ही चाललो आहे. तर फोटोग्राफर म्हटलं की नवीन प्लेस शोधायचं असतं आणि देवाच्या कृपेने आम्ही असं चाललो आहे खूप अशा छानशा जंगलात जो हिडन प्लेस आहे लोकांसाठी. इथं फक्त खेडेगावातली लोक, हे जुनी घरं आहेत सगळे, हे अशी बागा. हे बघा ना, मी स्वर्गात आणले हो मित्रांनो, मी खरंच स्वर्गात आणले, मी खरंच स्वर्गात आणले हो. काय ना माझ्यामध्ये एक फोटोग्राफीची जी खाज आहे ना, ही फ्रेम बघा ना सर तुम्ही, फ्रेम ही जी फ्रेम आहे ना जगात सुंदर आहे. निसर्गरम्य वातावरण, पूर्ण फॉग आहे आणि थोडंसं पुढे गेलं तर मला मी जिवंत तलाव दाखवतो. हे खेडेगावातील श्वान आहेत, ते आले होते. ह्या पाय वाटेत मित्रांनो, तुम्हाला आहे ना अशा छोट्या छोट्या पाय वाटांचा वापर करून आहे ना असं शोधत जावं लागतं. पण ऑलरेडी गेले 5 वर्ष झालं मी या ठिकाणी येतो आहे, तर आत्ता थोडंसं घसरलो. पण मित्रांनो गोष्ट सांगू का, आयुष्य पण असंच आहे, छोट्या मोठ्या गोष्टीत आपण घसरतो, सावरतो, घसरतो, असंच आयुष्य आपल्याला काढावं लागतं. तर मित्रांनो रस्ताही आपल्याला शोधत जावा लागतो. काही ठिकाणी जर पाऊलवाटा असतील तर कदाचित त्या पाऊलवाटा चुकीच्या पण असू शकतात, त्याच्यामुळे त्या पाऊलवाटांना आपण थोडंसं अवॉइड करायचं. मित्रांनो इतकं फॉग आहे ना, वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स इन पुणे जर पाहिजे असेल तर दिस इज द लोकेशन. आणि जिवंत तळं काय असतं, तलाव काय असतो तो तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो ही पूर्ण टीम आहे, मला नाही माहिती कदाचित त्यांना एक्सपिरियन्स चांगला आला आहे नाही आला आहे, बट मी सांगतो की मला खूप भारी वाटलं आज. आणि फायनली आम्ही, आणि तुम्हाला थोडंसं फॉगी वाटत असेल, रिझन काय तर कॅमेरावरती पाण्याचे ट्यूब पडलेत, त्याच्यामुळं लेन्स क्लीन केले आणि परत बॉक्स शॉट केलं आहे. थोडंसं तुम्ही त्या लोकेशनला आल्यानंतर तुम्हाला जिवंत पाण्याचं तळं पाहायला भेटेल. तुम्हाला मी दाखवतो, अशा प्रकारचं जिवंत पाण्याचं तळं आहे ते. आणि या ठिकाणी तुम्हाला 12 महिने पाणी प्यायला मिळेल. शेतकरी या पाण्याचा वापर त्यांच्या गुरांना वगैरे करतो.